जगन्माता श्री निर्मला देवी की, आदिशक्ति माता जी श्री निर्मला देवी की। आज आपला फार मोठा दिवस आहे, परत वसंत पंचमी पण आहे, त्यातून आज राष्ट्रीय दिन आहे। हा दिवस दिसेल म्हणून किती लोकांनी धडपडाट केला, किती लोकांनी आपल्या आयुष्याचा त्याग केला होता, कितीतरी गोष्टी अशा झालेल्या आहेत। पण आपण मात्र अजून त्या स्थितीला आलो नाही जिथे आपण हे जाणू की हा देश मोठ्या मेहनतीने, त्यागाने लोकांनी जिंकला आहे। ह्या देशात सुद्धा जेव्हा आपण बंड पुकारलं तेव्हा गांधीजींनी असा विचार केला की ह्या देशाची जी खरी संपत्ती आहे ती आत्मिक आहे आणि आत्मबळ हे हिंसेत नसून अहिंसेत आहे आणि म्हणून त्यांनी अहिंसेवरच सगळं उभारलं। कुणाची हिंसा न करताना आपण हा देश जिंकलेला आहे। जेव्हा असं झालं तेव्हा आपल्या लक्षात हे आलं नाही की आता ही जी आपल्याला एवढी मोठी संपत्ती मिळाली आहे, हा जो आपल्याला ठेवा मिळालेला आहे, हा जो हिरा मिळालेला आहे, हा कोणत्या कोंदणात बसवायचा। तर त्याचे जे कोंदण आहे ते ह्या मातीचंच असलं पाहिजे आणि ह्या मातीचं जे कोंदण आहे ते आत्मबलाचंच कोंदण आहे। आपल्याजवळ दुसरं काही नाही। ह्या देशामध्ये जे सगळ्यात मुख्य आहे म्हणजे साऱ्या जगाचं जे तत्त्व आहे आत्मबल ते आहे आणि त्या आत्मबळावरच आपण ह्याची कोंदण बसवली पाहिजे। जोपर्यंत स्वातंत्र्याची कोंदण आत्मबोधावर बसवली जाणार नाही ह्या देशाचं कल्याण होणार। पण त्यासाठी अशी मंडळी आपल्याला तयार पाहिजे जी ह्या आत्मबोधाला प्राप्त झाली। पण अजून मी असं बघते की आत्मबोधाला प्राप्त झालेली मंडळीसुद्धा, ज्यांनी आत्मबोध मिळवला आहे ते सुद्धा अजून अत्यंत कोत्या वृत्तीने वागत आहेत आणि अत्यंत भांडकुदळ प्रवृत्तीने वाहत आहेत। त्यांच्यामधल्या ज्या प्रकार आहेत त्यांनी कालच मला इतका त्रास झालेला आहे की आता त्याबद्दल आणखीन बोलायचं नाही असं मी अगदी ठरवून ठेवलेलं आहे। भाईबंदकी ही आपल्यात कशी आहे? आपण म्हणतो भाईबंदकी आली महाराष्ट्रामध्ये भाई लोकांनी आपल्याला मारून टाकलं, एक दुसऱ्याच्या मागे काहीतरी त्रास दिला। त्याला कारण काय झालं? त्याला कारण म्हणजे आपण व्यसनं घेतली। तुम्हाला आश्चर्य वाटेल की विशुद्धी चक्रावर जर काही व्यसनं घातली तर मनुष्याला सुबुद्धी राहत नाही, तो नीटपणे वागत नाही, तो खोटं बोलतो आणि कसाही वागला तरी आपलं काही चुकलं असं त्याला वाटत। ही व्यसनं आपल्या देशात इतकी वाढलेली आहेत आणि ती इतक्या मोठ्या प्रमाणावर आहेत की त्याचे हे त्रास आपल्याला होत आहे असं लोकांच्या लक्षात येत असतं। त्याच्यामुळे लोक इतकं खोटं बोलतात, इतके वाईट रीतीने वागत आहेत आणि इतका खोटा व्यवहार जगामध्ये चाललेला आहे। हा खोटेपणा काढण्यासाठी पहिल्यांदा व्यसनं पूर्णपणे सोडली पाहिजे। जो मनुष्य व्यसनं पूर्णपणे सोडणार नाही त्याचा स्वभाव चांगला होणार नाही, तो खोटेपणा करणार, तो खोटी गोष्ट बोलेल आणि सगळंच काही जे आहे सत्य ते खोटं होईल। तेव्हा एक आज ह्या मोठ्या दिवशी पुष्कळांनी आपलं आयुष्य घालवलं, याच्यामध्ये पुष्कळांनी आपला जीव दिला, पुष्कळांनी आपलं रक्त सांडलेलं आहे। हे अनादी काळापासून आपण स्वातंत्र्यासाठी झगडलो, आता स्वतंत्रासाठी स्वतःचं तंत्र ओळखून घेण्यासाठी माणसाने आज एक प्रतिज्ञा करायची की आम्ही कोणतंही व्यसन आता करणार नाही, कोणत्याही प्रकारचं। हे काही कठीण काम नाही। परदेशातल्या लोकांचं मी बघते की ते इतके कुशाग्र आहेत की एकदा पार झाले की दुसऱ्या दिवशी अगदी असे मोकळे होतात सगळं सोडून की जसं काही त्याच्यातले ते नव्हतेच। जसं एखादं कमळ एका क्षणात वर यावं तसे होऊन इतके सुरभित होतात। पण आपल्या देशात तसं नाही। आपल्या देशात काही ना काहीतरी प्रकार चालतातच, तरी हे चाललंच आहे ते चाललं आहे। 10-10 वर्षसुद्धा लोक सहयोगात राहूनसुद्धा
काही प्रगती का करू शकत नाही, त्याला कारण म्हणजे त्यांनी अजून व्यसनं सोडण्याची सुद्धा समर्थता त्यांच्यात राहिलेली. ही गुलामी गेली पाहिजे, व्यसनांची जी गुलामी ती गेली पाहिजे. दुसरी गुरूंची गुलामी आपल्याकडे अजून फार भयंकर आहे. त्या कालच एक गृहस्थ मला भेटले, ते सहयोगात इतके वर्ष होते, पण त्यांची अजून गुरूची गुलामी गेलेली आहे, म्हणून अजून ते त्रासात. आणि कोणी ऐकतच नाही या गोष्टी. जर सांगितलं तर कोणी मानतच नाही. पण गुरु जर तुमचे चुकलेले असले तर तुम्हाला त्यांचे त्रास होतात, ते तुम्ही पाहिलेले. ती एक गुलामी आपल्यात गेली पाहिजे. आणि ती गुलामी काढण्यासाठी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जे लोक गुरूंकडून मिळतात त्यांना कितीतरीचे शारीरिक त्रास असतात. जर तुमचे गुरु तुमचे शरीरही ठेवू शकत नाही तर अशा गुरुची गुलामी कशाला? ही अंधश्रद्धा आहे आणि हे तामसिक लक्षण आहे. तामसिक लक्षणामध्ये श्रीकृष्णाने सांगितलं, जेव्हा मनुष्य तामसिक होतो तेव्हा कोणत्या तरी चूक गोष्टीकडे पूर्णपणे वेढला जातो आणि त्या चुकीलाच तो सत्य मानून, तसा एखाद्या घाण्याला बैल जुंपावा आणि त्याला झापड घालावी तशी तिथेच फिरत असतो. आणि किती त्याला सांगितलं की हे चुकलेलं आहे तरी त्याला वाटत नाही, त्याच्या डोक्यातच ते जात नाही. ही तामसिक प्रवृत्ती आपल्या महाराष्ट्रात विशेष करू नये. त्याला कारण सांगायचं म्हणजे आपण फार व्यसनी झालो आणि रूढीवादीमुळे इतक्या दिवसामध्ये आपण ज्या रूढीमध्ये वाढलेलं त्या रूढीला आपण कधीच पायबंद घालत नाही. आता एक प्रथम गोष्ट बघा की आपल्याला आता हे आहे की उपास केला पाहिजे. हे कोणी सांगितलं, कोणत्या शास्त्रात सांगितलं असं म्हटलं तर कोणीही दाखवत. कुठल्या सुटल्या उपास करायची तुम्हाला जर शौक असला तर जे तुम्ही चिंताल तेच होणार. आपल्या देशात तसेच लोक उपासमारीने मरत आहेत. तेव्हा आणखीन उपास कशाला करायला पाहिजे हे मला समजत नाही. एवढे उपास करण्याची खौस असली तर मग उपाशीच मरणार, पुढल्या जन्मी उपाशीच राहणार आपण, असं दिसतंय. उपासच पाहिजे ना. घ्या, तुम्हाला ज्याचा शौक आहे तोच म्हणाला पाहिजे. तेव्हा तुम्हाला उपास झालेलाच बरा. मग उपास मारू द्या, मग कशाला रडायचं? सगळं खायला असू आपण खायचं नाही. आणि ते देवाच्या नावावर. तुम्ही तसं नका खाऊ, पण देवाच्या नावावर खायचं. पुढे म्हणजे भक्ती मार्ग एक काढलेला आहे. अहो पण तो मार्ग आहे, ध्येय नव्हे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. भक्ती मार्ग अनन्य भक्ती कृष्णाने सांगितलेली आहे. भक्ती मार्ग म्हणजे टाळ कुटत बसायचं, इथून वाऱ्या करत पायी जायचं, अंगावर फटिंगण कपडे घालायचे भिकाऱ्यासारखं, टाळ कुटत तिथे जायचं आणि डोकी फोडून घ्यायची. त्याला म्हणे भक्ती मार्ग. हे कुणी सांगितलं आहे? ज्ञानेश्वरांनी तरी सांगितलं नाही की तुम्ही दिंड्या घालत इथून हरे रामा हरे करत करत इथवर जायचं किंवा कृष्ण कृष्ण करत जायचं किंवा विठ्ठल विठ्ठल करत जायचं, असं कुठेही लिहिलेलं नाही. त्यांनी जे लिहिलं ते वाचायचं नाही, त्यांनी जे समजावलं ते समजून घ्यायचं. आता विश्वात्मके तोषावे असं परमेश्वराला विश्वाचा जो आत्मा त्यांनी तोषावे, त्यांनी संतोष मानावा. मी जे काही वाणीचं माझं यज्ञ केलेलं आहे त्याचा संतोष माना. आणि मग काय द्यायचं? तोषुनी द्यावे पसायदान. हे पसायदान तुम्हाला दिलेलं आहे. ते हे जे व्हायब्रेशन्स तुम्हाला तर हे पसायदान आहे. दुरितांचे तिमिर जावो. जातं का? त्या टाळ कुटणाऱ्यांचं तिमिर गेलेलं आहे का? अगदी वाळलेले सुकलेले भिकाऱ्यासारखे, अंगावर काही नीट कपडे नाहीत. बघितलं की रडायला तर माणसाला पाप्याची पित्र कुठनं आली होती आणि म्हणे आम्ही श्रीहरीचे भक्त. अहो ज्यांनी सुदाम्याला सोन्याची द्वारिका दिली त्याचे हे भक्त, हे भिकारी लोक कशाला त्या कृष्णाला बदनाम करतात हो? आणखीन कोणाचे भक्त व्हा? एखाद्या ढोंगा बाबाजीचे, ज्यांच्या सुरकुत्या सगळ्या मोजून घ्याव्यात असे बाबाजी पुष्कळ आहेत, त्यांची भक्ती करा. पण श्रीकृष्णाला कशाला बदनाम करता तुम्ही? त्याच्या चेहऱ्याचं वर्णन वाचलं नाही तुम्ही कुठे? त्याच्या तेजस्वितेचं वर्णन वाचलं नाही त्याने? तो कुठे भिकाऱ्यासारखा राहिलेला कुणी सांगितलेलं नाही. जरी गाई राखत होता तरी डोक्यावरती त्याच्या मुकुट असायचा मोरपिसांचा, नटलेलाच आपण ऐकलेला आहे. कुठे असं ऐकलं का भिकाऱ्यासारखा हातामध्ये
झोळी घेऊन निघाला, तोंडामध्ये तंबाखू घालून. ही आपली दशा. पण विचार तसा करायचा नाही. आणि काळा बुक्का लावायचा डोक्याला. तो काय काळा बुक्का डोक्याला लावत होता का? कसं सुंदर अगदी चंदन डोक्यावर लावत असे. आणि त्याची ती जी खूण होती ते सगळीकडे दिसत असताना सुद्धा तुम्ही कशाला काळा बुक्का लावून फिरता? आणि त्या काळ्या बुक्क्यानेच तुमचं हे आज्ञाचक्र खराब होऊन आणखीनच तुम्ही तामसिक प्रवृत्ती जाण. मग कुणी म्हटलं की माताजी असं कसं म्हणतं? जे खरं ते मला सांगायचं आहे आणि ते तुम्हाला सांगितलंच पाहिजे. मग तुम्हाला उद्या रोग झाले, कॅन्सरचे रोग झाले, विशुद्धी चक्राचे रोग झाले, ह्याचे रोग झाले, त्याचे रोग झाले, म्हणजे म्हणायचं असं कसं माताजी, आम्ही तर वारकरी होतो. म्हणजे त्या देवाचाच दोष काढायचा. ही तामसिक प्रवृत्ती गेली पाहिजे. डोळ्याला झापड मारून आपलं चालायचं. जे म्हटलं ते आम्ही भक्ती मार्गात. अहो मार्ग म्हणजे काय? परमेश्वराने सांगितलं आहे अनन्य भक्ती करा. कृष्णाने स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही मला काही दिलं ना, पत्रम पुष्पम फलम तोयम, ते घेईल, पण देताना अनन्य भक्ती करा असं स्पष्ट सांगितलं. आणखी त्याने काय डोकं फोडायचं? अनन्य भक्ती कधी होणार? जेव्हा तुम्ही परमेश्वराशी एकाकार व्हाल तेव्हा, जेव्हा तुमच्यात आत्मबोध होईल तेव्हा जी भक्ती कराल त्याला काहीतरी अर्थ आहे. अशा कृष्णाला आपण सगळीकडे बदनाम करतो. परदेशातही करत आहे, इकडेही करत आहे. कुठे तो श्रीकृष्ण आणि कुठे हे वारकरी लोक, दोघांचा कुठे मेळ मला दिसत नाही. तेव्हा आपण जे काही आपलं जुनं आहे त्यातलं जे उत्तम अत्युत्तम आहे ते घ्यायचं आणि जे उगीचच आपल्यावर लादलेलं आहे ते सोडलं पाहिजे. सहयोगामध्ये आपण लोक भक्ती करतो, सगळं करतो, पण फक्त आत्मबोध झाल्यावर. त्याच्या आधी आपण करत नाही. दुसरं उपास तपास आपण करत नाही. उपास करायचा असला तर करा. आता मला घडतोच आहे उपास. मला तर सदा सर्वदा तुमच्या कृपेने उपासच घडतो आहे. दुपारला जेवण नाही तर संध्याकाळला जेवण नाही, काही ना काही चालूच आहे. तेव्हा मला उपास करायला नकोच म्हटलं तरी चालेल, पण तुम्हालाही जरी करायचा असला तरी तो स्वतःच्या शरीरासाठी किंवा कशासाठी करा, पण मग पोट बिघडलं म्हणून मला सांगू नका. तेव्हा ही समज आपल्यामध्ये यायला पाहिजे की आम्ही तामसिक प्रवृत्तीत चाललेलो आहोत, आता आम्हाला राजसिक प्रवृत्तीत जायचं नाही. ही मंडळी जी दुसरी आहे ती राजसिक प्रवृत्तीची आहे. ह्यांच्याकडे काय असतं की काय चूक आणि काय चांगलं तेच माहीत नाही. चूक आणि चांगलं सर्व आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं हे लोक माणसं आहेत का जानवर आहेत? त्यांना हेही समजत नाही की कडबा खायचा की गवत खायचं की शेण खायचं, ह्याचाही जर त्याला फरक समजत नाही. अशी माणसं राजसिक असतात. आणि ही राजसिक अवस्था जर आली तर त्याच्यामध्ये सुद्धा मोठा प्रश्न उभा राहतो. कारण अशी लोक संभ्रांत आणि पूर्णपणे गोंधळलेली, त्यामुळे त्यांना काय समजावून सांगायचं हे समजत नाही. म्हणजे ते प्रत्येकाला म्हणतात ह्याच्यात काय चुकलं. आता इथे लंडनला आता नवीन एक निघालं आहे, रोजच निघतं नवीन. आता एक नवीन निघालेलं आहे, नवीन म्हणजे जवळ 4 वर्ष तरी झाले, की सुया अशा आपल्या तोंडामध्ये भोसकून घ्यायच्या. अशा सुया नाही झालं तर मग पिना घालायच्या आणि असं फिरायचं रंग लावून केसात काहीतरी बनवून. तर त्यांना म्हटलं असं का करता? तर म्हणे ह्याच्यात काय वाईट आहे? ह्याच्यात काय वाईट आहे सांगा. तर उत्तर काय त्याला? काहीच नाही. तुम्ही मूर्ख आहात, त्याच्यामध्ये काही उत्तर नाही त्याला. तर हा असा मूर्खपणा ते करतात. आणि त्या मूर्खपणाला तुम्ही काही सांगितलं तरी त्यांना पटतच नाही. कारण त्यांना असं वाटतं आम्हाला सगळं माहिती आहे, चूक किंवा वाईट काय, तुम्ही काय सांगता. म्हणजे राक्षसही चांगला, दुष्टही चांगला, भोंदूही चांगला आणि महात्माही चांगला आणि देवही चांगला, सगळे चांगले एकाच माळेत. हिटलरही चांगला, आणखी कृष्णही चांगला. त्याच्यात काही फरक करायचा, कुणाला काही वाईट नाही म्हटलं पाहिजे, सगळे चांगले, कुणाला काय वाईट म्हणायचं. ही राजसिक प्रवृत्ती झाली. आणि ह्या राजसिक प्रवृत्तीत आता तुम्ही, कारण तुमची आता प्रगती होत आहे, तुम्ही प्रगतिशील देश झाल्यामुळे आता तिकडे तुम्ही प्रगती करू नये अशी माझी नम्र विनंती आहे. आता सरळवरती अशी प्रगती करायची आहे आणि ती आपल्या सहस्त्रारातनं ब्रह्मरंध्र फोडून आणि त्या उच्च दशेला जायची, प्रगती करायची. त्यासाठी
ह्याच्यात काय वाईट आहे, त्याच्यात काय वाईट आहे, असं का करायचं, तसं काय करायचं, अशी पृच्छा जर आली तर समजायचं आपण राजसिक झालो. आणि ते तामसिकपेक्षाही बदतर आहे. कारण एकदा झापड काढताय, पण जी मुद्दामून डोक्यावर झापड घेतलेली ती कशी काढायची. तेव्हा त्या परिस्थितीत जाऊ नका. ह्याच्यात काय चुकलं, त्याच्यात काय चुकलं. सहयोगामध्ये तुम्हीच तुमचे गुरु आहात. तुम्हाला हातामध्ये व्हायब्रेशन्स येतात आणि तुम्हाला कळतं की तुमचं काय चुकलेलं आहे. ते आपले व्हायब्रेशन्स ठीक आहेत. पण एक अशी स्थिती येते की जिथे लोकांना काही समजतच नाही आमचं काही चुकलेलं आहे किंवा ती परिस्थिती येऊ नये. त्या स्थितीत तुम्ही येऊ नये एवढीच माझी हात जोडून विनंती. आज ह्या शुभप्रसंगी तुम्हा सगळ्यांना सांगायचं म्हणजे तुम्ही ह्या पुण्यभूमीत जन्माला आलात. मी आता परवा कोइंबतूरला गेले, त्याने सांगितलं की तुम्ही पुण्याला राहणार, तिथं पुण्यपट्टणम आहे म्हणे. सगळ्यांनी हात जोडून म्हटलं असं का. मग मी कोणत्या तरी चूक गावी गेलेली दिसते. तसं नको आहे. आता जेतील ते म्हणतील दिसतंच आहे मुळी, हेच आहे ते, हेच ते त्याचं वर्णन केलेलं होतं. अशी गोष्ट सांगतात की एकदा पुंडरीकाक्ष आपल्या वडिलांना आणि आईंना घेऊन मुंबई शहरात आला. पुण्यालाही आला असेल कदाचित, असेल पुण्याची गोष्ट माहिती आहे कुठली असेल तर. तो त्यांना म्हणाला मी तुम्हाला काही कुठे घेऊन जात नाही, आता फार झालं तुमची मी सेवा केली आणि आता मी तुम्ही पुढे नेत नाही, तुम्हाला जिथे जायचं तिथे जा, मी तुमची तीर्थयात्रा करत नाही. तर त्यांनी विचार केला, व्हायब्रेशन बघितले आणि सांगितलं की बाबा हे असं कर, तू आम्हाला इथून कसं तरी बाहेर काढ ह्या गावातनं आणि मग तुला काय करायचं ते कर. मग त्या गावातनं त्यांनी बाहेर काढल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं की माझं किती चुकलेलं आहे. त्याने सांगितलं मला क्षमा करा, काहीतरी मला झालं होतं, नाही मी तुम्हाला घेऊन जातो. तर तशातलं ह्या पुण्यामध्ये पुष्कळदा मला वाटतं किंवा मुंबईला तर आहेच. पण आता मात्र लोकांनी असा निश्चय केला पाहिजे की ह्या पुण्याला आम्ही जी पदवी दिलेली आहे अनादी काळापासनं मोठ्या मोठ्या संत साधूंनी महात्म्यांनी ती साजरी करू आणि ते सार्थक. असं सगळ्या पुण्याच्या लोकांनी आज मनामध्ये असा निश्चय केला पाहिजे की आम्ही जसं हे पुण्याचं नाव आहे तितकं महान नाव आहे, इतक्या महान तत्वाला आम्ही. दुसरे काय करतात, दुसरे असं करतात, दुसऱ्या चोऱ्या करतात, हे करतात, ते दुसऱ्यांचं बघायचं. दुसरा तुम्ही आपले आहात. आम्ही कोत्या वृत्तीला सोडून, लहान वृत्तींना सोडून मोठ्या विशाल विचारांना आत्मसात करू. दुसरी गोष्ट आपल्याकडे सगळ्यात मोठ्या त्रासाची ती जातीपाताची, त्याच्यावर या सांगितलेलंच बरं. अनादी काळापासून जे आपल्यामध्ये जातीचा विचार होता त्याबद्दल मार्कंडेय स्वामींनी लिहिलेलं आहे. या देवी सर्वभूतेषु जातीरूपेण संस्थिता, असं रोज म्हणतो आपण, पण आपल्या डोक्यात येते का ते काय. म्हणजे देवीची जी जात आहे तीच आपली जात, म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशा 3 जाती जगामध्ये आहेत. आणि 4थी जात आदिशक्तीची जी तुमची आहे ती ह्यांच्या पलीकडे ती. तर जे तामसिक आहेत त्यांची जात महाकालीची, आणि जे राजसिक आहेत त्यांची जात महासरस्वतीची, आणि जे सात्विक आहेत त्यांची जात महालक्ष्मीची. अशा प्रकारे 3 जातीच फक्त आहेत. आणि जी 4थी जात आहे ती जाती पलीकडे, म्हणून तिला असं म्हणायचं की गुणातीत. अशा परिस्थितीत तुम्ही आज बसलेले आहात. तेव्हा जात आणि पात याची भांडणं करायची. आम्ही अमके, आम्ही तमके, असं तसं म्हणणारे लोक खरोखर काहीच नसतात. आणि अशी भांडणं घेऊन आपण म्हणायचं की ह्यांना कशाला राज्य दिलं, म्हणजे शिवाजी कुणबी होता तर त्याला कशाला राज्य दिलं, असे म्हणणारे पुष्कळ. आणि आता तुमच्या राज्यावरती कोण बसलेला आहे, पारशी एक मनुष्य येऊन बसला, मग म्हणाला त्याला सगळ्या ब्राह्मणांनी म्हणायचं की ते पुन्हा बसवा राजपूतला, बोला, ते लाडके झाले सगळ्यांचे. तो आहे मनुष्य चांगला, पण त्याचा अर्थ कोणी म्हणत आहे का शिवाजी महाराजांचं स्थिती अशी असताना त्यांना तुम्ही त्रास दिला. अहो त्या गांधीजींना सुद्धा सांगितलं की तुम्ही प्रायश्चित्त करा नाशकाला, शाणे. आणि प्रायश्चित्त करून घेतलं एवढ्या मोठ्या महात्म्याकडनं. महात्माजींना मी एकदा असंच म्हटलं की तुम्ही कशाला प्रायश्चित्त करायला गेले, तर म्हणे बाबा नसतो गेलो तर मला गोळ्या घातल्या असत्या. तुम्ही कुणाला सोडलं आहे का. ह्या सर्व बडव्यातनं तुम्ही लोकांना काढलं पाहिजे. आणि ही जी आपल्यामध्ये कल्पना आहे की दुसऱ्यांना धर्मामध्ये खाली दाखवणं,
प्रत्येक वेळेला मोठ्या मोठे जेवढे लोक झाले ह्या देशामध्ये सगळ्यांनी हा प्रयत्न केला की लोकांना ही कल्पना त्यांच्या डोक्यातनं काढून टाकली पाहिजे. एकनाथांनी गाढवाला पाणी पाजलं. नामदेव शिंपी होते. आपल्या इथे सजन म्हणून एक कसाई होता, त्याला आपण संत मानलेला. तुकाराम सुद्धा म्हणाले बरा झालो. ते नेहमी म्हणायचे की महार झालो असतो तर बरा झाला असतो. ही कशासाठी की हे जातीचं जे खूळ आहे निघालं पाहिजे म्हणून अनेकदा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि इतके चमत्कार झाले, इंद्रायणीत बुडवलेले त्यांचे ग्रंथ बाहेर आले, सगळं काय झालं. पण तरी लोकांच्या डोक्यात आलं नाही की जे पावित्र्य आहे ती गोष्ट वेगळी आणि जातपातचा जो झगडा आहे तो वेगळा. आणि ते शिकणारच नाही, कारण झापड आहे ना डोळ्या. तेव्हा ह्या जातीत आम्हाला चालायचं नाही, त्या जातीत आम्हाला चालायचं नाही, हे आम्ही करणार नाही, ते आम्ही करणार नाही. अशा रीतीने जे लोक बोलतात आणि अशा रीतीने जे लोक वातावरण पसरवतात त्यांनीच आपल्या देशाला दुर्गती आली. बरं, तरी व्यावहारिक दृष्टीने विचार करायला पाहिजे की एका जातीच्या मुलीने दुसऱ्या जातीचं लग्न केलं तर त्याच्यात आणि ह्या जातीच्या विवाहात काहीच फरक नसतो, उलट त्यांनी फायदे होतात. समजा जर तुम्ही तुमच्या जातीत लग्न केलं, मराठ्यांनी मराठ्यात केलं, तर त्यांनी दिवाळीला काही पाठवलं नाही, हुंडा किती दिला, अगदी व्यवस्थित बोलायचं, हुंडा किती दिला, लग्न करायचं म्हणजे मग मुलगी अशीच असली पाहिजे. मग तिला जर छळलं तर कोणी समाज उभा राहतो का त्यावेळेला? हुंडा नाही दिला म्हणून मुलीला घरी पाठवलं तर कोणी समाज उभा राहतो का त्यावेळेला? अशा जातीसाठी मरणारे लोक आपल्या मुलींना अत्याचार करतात, मुलींवर. इतकंच नव्हे, एक तो मला असं वाटतं ते माध्यम आहे अत्याचाराचं. मुलींना वापरायचं आणि त्यांच्यावर अत्याचार करायचा की ह्या जातीतच लग्न झालं पाहिजे, हे एक माध्यम आहे. त्या मुलींना छळण्याचं हे माध्यम आहे. आणि हे आपण रोज आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलींना असं छळतं. जर दुसरा मुलगा चांगला मिळाला, दुसऱ्या जातीत चांगला मिळाला तर करायला काय अर्थ आहे? काय हरकत असली पाहिजे? काहीच हरकत नसली पाहिजे. पण तसं दिसत नाही, तेवढा व्यावहारिकपणा नाही. पण ती जात उद्या आपल्या मुलीला जर सोडून टाकलं तर ती जात आपल्याला मदत करते समोर दिसत असताना सुद्धा आपण त्याच जातीत लग्न करायचं आहे. असला अट्टहास धरणं म्हणजे त्या मुलींच्या डोक्यावरती आपण मुद्दामूनच काहीतरी फार मोठा बोजा घालतो. तुम्हाला करायचं असलं तर तुम्ही करा स्वजातीत, परत करा वाटलं, पण त्या मुलीच्या मागे कशाला हात धुवून लागले? आणि तिला उद्या छळल्यावर, तिच्या सासूनी छळल्यावर तुम्ही जाऊन म्हणत का नाही की आम्ही जातीत लग्न केलं, त्यात तुम्हाला प्रतिष्ठा होते जातीत मिरवायला, आम्ही आमच्या जातीत लग्न केलं, त्याने तुम्हाला काय हारथुरे मिळणार आहेत? तर काय मिळालं आहे असा विचार करा. बायकांचं विशेष असतं हे की आमच्या जातीत झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय मिरवायला मिळतं त्याच्यानंतर की काय मिळतं मला हे समजत नाही. गांधीजींनी प्रयत्न केले, गांधीजीच्या आधी टिळकांनी प्रयत्न केले, टिळकांनी स्वतः एक विद्वेषी लग्न केलं, आगरकरांनी केले, किती लोकांनी हे प्रयत्न केल्यावर सुद्धा आम्ही त्या प्रयत्नाला पूर्ण पावलो नाही. आता परत सहयोगात आल्यानंतर जातीपातीच्या गोष्टी करायच्या. आम्ही कोणतीही जात मानत नाही, फक्त एकच जात म्हणतो, ती म्हणजे सहयोग. सहयोग ही विश्वधर्माची गोष्ट आहे. हा विश्वधर्म आहे आणि त्याच्यामध्ये कोणती जात पात रेस वगैरे काही नाही, एकच परमेश्वर आणि त्यांनी निर्मित केलेले आपण सर्व मानव जातीतले लोक ज्यांनी परमेश्वराला प्राप्त केले. आता परमेश्वराच्या साम्राज्यात गेल्यावर इथली खुळं तिथे नेऊ नका, बावनकुळी आणि अमकन तमकन. आणि एक गृहस्थ मला म्हणाले, आणि कुळथोरवीबद्दल बोला माताजी. म्हटलं बोलते. कुळथोरवी तुमच्याकडे फार मोठं असतं. कुळं कशावरनं येतं? तुमची कुळस्वामिनी कोण त्याच्यावर, म्हणजे देवीचं आलं की नाही परत. तुमचं कुळं कोण? अहो आम्ही कोणत्या जातीचे असले तरी आमची कुळस्वामिनी एक असू शकते. समजा एखाद्याची जगदंबा आहे तर ती मग एका सोनाराची असू शकते, एका ब्राह्मणाची असू शकते, मराठ्याची असू शकते, कुणाची असू शकते. म्हणजे त्यांची जात जगदंबेची झाली की नाही, म्हणजे कुळं त्यांचं जगदंबेचं झालं. आपल्याकडे बघा, कुळं हे देवीपासून आहे, देवाबरोबर नाही आहे. म्हणजे आईवरून कुळं ओळखलं जातं आणि ती गोष्ट खरी सुद्धा आहे. म्हणून या देवी सर्वभूतेषु जाती रूपेण संस्थिता म्हटलेलं आहे. हे तुमचं कुळ आहे, ही कुळाची थोरवी आहे.
आता मी विचारलं की शिवाजींचं कुळ कोणचं, कोणाला सांगता आलं नाही. कुणी म्हणे जगदंबा, कुणी म्हणे भवानी. भवानी ही त्यांच्या आईची होती, त्यांचं कात्यायनी त्यांचं कुळ होतं, कात्यायनी देवीचं कुळ होतं त्यांचं. आता त्यांच्या तरी कुळात तो कुळाचार आहे की नाही माहीत. हा कुळाचार आहे, हे कुळ आहे, ही कुळाची थोरवी आहे. उगीचच काहीतरी आपल्या मनाने करून घ्यायचं आम्ही इतके कुळी, हे आम्ही तितके कुळी, आणि काही दिसत नाही तसा प्रकार. दारू प्यायला मात्र सगळे एकत्र जातील. दारू प्यायचं असलं तर सगळे एकत्र बसून पितील, एकाच ठिकाणी एकाच ह्याच्यात. दारू पिताना मग काय, मग त्याच्यात आता आम्ही दारूच पितोय, मग काय झालं. पाणी प्यायच्या वेळा मात्र आम्ही सोवळं नेसून पिणार. सिगरेट प्यायची असली चालेल, तुमच्या तोंडची अर्धी राहिली असली तरी चालेल, पण जेवायच्या वेळेला मात्र आम्हाला अगदी उष्ट्यांचा फार विचार. म्हणजे घाणेरडं काम करायचं असलं, चोऱ्या करायच्या असल्या तर कोणी विचारतं का तुझी जात कोणची रे बाबा. जेव्हा चोऱ्या करताना ते एक एक संघ स्थापन करतात तेव्हा त्याच्यात सर्व तऱ्हेचे लोक एकत्र चोरी करतात. तसंच राजकारण आहे. राजकारणात सुद्धा कोणी असं विचारत नाही की बाबा तुझी जात कोणची. सगळे भामटे एकत्र झाले म्हणजे राजकारण सुरू होतं. तुम्ही किती भामटे आहेत ते आधी शोधून काढलं पाहिजे. चांगलेच भामटे आहात, पोचलेले, मग या आमच्या ह्याच्यात, मग काय अगदी बरोबर जमतंय आपलं. ही अशी परिस्थिती आज आपली आलेली आहे की आपल्याला काहीही स्वतःबद्दल आत्मसन्मान राहिलेला नाही. कारण आत्म्याचं दर्शन झालं ना, आत्मसन्मान येणार. फालतू म्हणजे ज्याला म्हणायचं बेकार अशा ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचं एवढं महत्त्व झालेलं आहे, आणि ज्या खऱ्या वस्तू आहेत तिकडे लक्ष नाही. हे तामसिक लक्षण, आणि हे तामसिक लक्षण आपल्यात जावं म्हणून तुम्ही पूर्ण प्रयत्न केला. तामसिक माणसाला स्वतःची काही कदर नसते, त्याला काही स्वतःबद्दल वाटत नाही की मी काय आत्मसन्मानी आहे किंवा मला काहीतरी आत्मसन्मान असला पाहिजे असं वाटतं. आणि तो खुसपटं काढत असतो, ह्याचं खुसपट काढ, त्याचं खुसपट काढ, काहीतरी स्लायनेस त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात तसं करत असतो. इकडून तिकडे काहीतरी खुसपट काढत बसतो, स्लाय असतो. तसाच राजसिक मनुष्य हा आतताई पण उघडपणे छाती ठोकपणे येऊन 2-4 तुमच्या थोबाडात देईल. तुम्ही त्याला 2-4 दिले तर तुम्हाला 2-4 परत देईल, पण ते उघडपणे. त्याचं सगळं उघडं असतं. म्हणजे इतकं की पाप करायचं तरी ते उघडं, त्याच्यात काय वाईट, ते करायला त्याच्यात काय वाईट, मग त्याच्यात काय वाईट असं म्हणायचं. कोणती गोष्ट करायची त्यांना म्हणजे आडपडदा कशाचाच नाही प्रत्येक गोष्टीमध्ये, मग त्याच्यात काय वाईट, म्हणजे दुसऱ्यांनाच लाजा वाटायच्या त्यांना बघून, अशी स्थिती. तेव्हा आता तुमची जी स्थिती आहे ती तुम्ही जाणावी, तुमची कोणची जाती आहे ती जाणावी, आणि कोणत्याही जातीत अतिशयतेत गेले म्हणजे तुम्ही बुडाले. तेव्हा ह्या जातीच्या पलीकडे तुम्ही गुणातीत झालं पाहिजे, आणि त्या स्थितीमध्ये स्थिर होऊन तुम्ही आत्मसंपन्न झालं पाहिजे. त्याची श्रीमंती तुमच्या दिसली पाहिजे. सहयोगाचं दुसरं लक्षण हे आहे की तो नेहमी आनंदात असला, मस्त असला पाहिजे. कबीरदासांनी म्हटलं जब मस्त हुए फिर क्या बोले. जर तुमच्यात मस्ती आली नाही तर मग तुम्ही सहयोगी नाही. जर तुमच्यात हे आलं नाही, काय माताजीने सांगितलं ना, वाटेल त्या मी, असे मी पुष्कळ लोक पाहिले. मी म्हटलं अहो काय करता तुम्ही, 1000 माणसं येणार आहेत, कसं करणार. माताजी 1000 काय, आम्ही 3000 माणसं उचलून घेऊ, त्याला काय लागतं, आम्ही 10 माणसं असलं की झालं. ही एक जी मस्ती येते, जे बेफिक्री म्हणतात त्याला मस्ती येते, ती मस्ती जर नाही आली तर अजून तुम्हाला सहयोग साधलेला नाही. त्याच्यात काय माताजी म्हणतात ना, मग काय होणारच आहे, आणि होतं. असे अनेक लोक आहेत ज्यांना ह्याचा लाभ झालेला आहे, त्यांनी पाहिलेलं आहे, त्यांनी किती फायदे झाले, कितीतरी मिळवलं. पण ती बेफिक्री आला पाहिजे, मस्तीमध्ये आला पाहिजे. ती मस्ती जर लोकांना दिसली नाही तर मी समजते त्यांचं काहीतरी धरलेलं आहे भयंकर प्रकार. त्याच्यात गांभीर्य नसतं, प्रत्येक गोष्टीची खुसपट काढणे, लहान सहान गोष्टीकडे लक्ष देणे, असं नको करायला तर तसं नको करायला, किंवा काहीतरी अशा गोष्टी करणं ज्याने सगळ्यांचा आनंद विराम पावेल, अशा ज्या गोष्टी आहेत ह्या सहयोगाला शोभत नाही. मस्तीत यायचं, सगळं मस्तीत केलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल कसं काम बनतं, कशा गोष्टी होतात. पण परमेश्वराच्या साम्राज्यात आले तुम्ही, मगही मस्तीत येणार, मग कधी येणार. तेव्हा आता सगळ्यांनी आज एवढा आनंदाचा दिवस आहे, उल्हासाचा दिवस आहे, आपल्या स्वातंत्र्याचा झेंडा लागला
तेव्हा मी स्वतः दिल्लीला तो चढताना आणि उतरताना दुसरा झेंडा पाहिला होता. आणि मी असं म्हटलं की जी ह्या झेंड्याची शान आहे ती राहिली पाहिजे. आणि त्या शानेप्रमाणे आपण सगळ्यांनी आपलं व्यक्तित्व राखून पूर्णपणे समग्र झालं पाहिजे. आपलं व्यक्तित्व राखूनच पूर्णपणे समग्र झालं पाहिजे. त्यात मस्तीत आलं पाहिजे, आनंदात आलं पाहिजे. सगळ्यांनी गुंतून घेतलं, गुंतल्यासारखे झाले. म्हणजे कुण आता हे लोक इतके बाहेरून आलेत, त्यांना मी 2 मिनटंसुद्धा यांच्याशी बोलायला मला वेळ होत नाही. 2 मिनटंसुद्धा यांच्याजवळ बसायला वेळ होत नाही. इतक्या लांबून आले. त्यातले काही लोक असे आहेत की मी त्यांना कधी पाहिलेलंसुद्धा. ते मस्तीत आहेत. मी त्यांच्यावर 1 मिनिट घालवला नाही तरी त्यांना काय वाटतं. बा आपल्या महाराष्ट्रात तसं नाही. माझ्या घरी माताजी आल्या नाहीत, माझ्या आवारात आल्या नाहीत, माझ्या सेंटरला आल्या नाहीत. माझं 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 फार आहे. आणि मला वेळ दिला नाही माताजींनी. मला वेळ द्या. सगळा वेळ मी महाराष्ट्रातच खपवते. ह्या लोकांच्याकडे काही बोलायलासुद्धा फुरसत नाही. बा तू कसं आहे असंही आज म्हटलं नाही त्यांना मी आजपर्यंत. तब्येत कशी तुझी हे सुद्धा म्हटलेलं नाही. हे इथे येतात काय आणि जातात काय, म्हणजे भेटच होत नाही ह्यांची. ह्यांच्या देशात गेलं म्हणजे भेट थोडी बहुत होते तर होते. पण कधीही यांनी असं म्हटलेलं नाही की माताजी तुम्ही माझ्या घरी या किंवा माझ्या इथे येऊन बसा की माझ्याशी बोला. कधी. बरं, दुसरं असं की मला जर कुणाकडे जायचं तर मी जाणार, ते माझं आहे. पण मला जायचं असलं तर मी कुठे जाऊन ती मी माझी सोय बघते. मला माझी सोय बघ. तिथे मात्र मग लोक म्हटली माताजी त्यांच्या घरी कशाला तुम्ही गेले. अरे पण मला तिथे सोय होते म्हणून मी जाते. तुम्ही कोण बोलणार. म्हणजे माझ्यावर हे की तुम्ही का तिथे जाऊन राहायचं, अशी जबरदस्ती माझ्यावर करायची. म्हणजे हे सगळं इतकं लहानपणाचं आणि इतकं मूर्खपणाचं लक्षण आहे की ते तसं करू नये. आणि अशा रीतीने सगळ्यांनी 2 मिनटं माझ्या घरी, 1 मिनिट माझ्या घरी. कशाला कशाला यायचं. त्याच्यात काय मिळणार आहे तुम्हाला. त्यांनी मला त्रास देऊन माझा संतोष जर तुम्ही घेतला तर प्रसन्नता कशी येणार माझ्यात. आणि त्या प्रसन्नतेमुळे मिळणारे आशीर्वाद तुम्हाला कसे मिळणार जर तुम्ही मला त्रासाच्याच मागे लागले. तर असा हट्ट करायचाच नाही मुळे की माझ्या घरी या, माझ्याकडे चला. हे माझं पण केलं पाहिजे. तुमचं घर कोणचं आहे. सगळं माझंच घर आहे. माझी मुलं, माझं घर, माझा नवरा, हे सगळं तामसिक लक्षण आहे. त्यातनं हे लक्षात ठेवलं पाहिजे. जी मुलं असं माझं माझं करतात त्या मुलांची कधीही बरोबर बुद्धी करू शकत नाही. कारण त्याच्यामध्ये एवढं तुमचं मन गुरफटलेलं असतं की चुकतं काय. ये रे बाळ, 2 खून करून आला तरी ये रे बाळ. तेव्हा त्याच्यापासून दूर हटून आपण एक सहयोगी आहोत. आपल्या मुलांचं वर्णन कसं असायला पाहिजे ते दूर हटून पाहिल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. म्हणून त्याच्यामध्ये गुंतायचं नाही. आणि अशा रीतीने जो समाज तयार होईल तो खरा गुणातीत, तो खरा सहयोगी आणि तोच या महायोगाला प्राप्त होणार आहे. सर्वांना माझा अनंत आशीर्वाद.